Tejas. DJ Tejas. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट दिलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज आहेत ते इथं तुम्हाला काय करायचे आहेत, ॲड करून घ्यायचे आहेत. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज अशा प्रकारे शॉर्ट इमेज ॲड करून घ्यायचं. फुल इमेज आपल्याला इथं करून घ्यायचं नाही. तर शॉर्ट इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. आणि इमेज आहे तो स्क्रोल करत अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता साईज कमी जास्त करून सिम्पली इथं अशा प्रकारे इमेज सेट करून घ्यायचा आहे. आता इमेज सेट करून घेतल्यानंतर त्याची लेंथ 2.14 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंतच आपल्याला वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं की हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे 2 PNGच्या खाली घेऊन यायचे. 2 PNG नाही, सिम्पली आपल्याला काय करायचे सगळ्यात खाली म्हणजे बॅकग्राऊंडला घेऊन येऊ शकता. म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा प्लस चिन्ह जायचं आहे. एक शेप कोणताही ॲड करून तो वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचा आहे आणि कलरमध्ये जाऊन व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि याही PNGचा लेंथ 2.14 आपल्या सेकंदापर्यंत वाढवून इथं आपल्याला तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. बॅकग्राऊंडला घेऊन आलं तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या इमेज लेअरला सिलेक्ट करून सिम्पली मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन इमेज आहे तो अशा प्रकारे पुढं वरती पूर्ण घालवून घ्यायचा आहे. घालून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन प्लस की द्यायचे आहे आणि थोडंसं पुढं 15 सेकंद येऊन परत एकदा प्लस की देऊन इमेज आहे तो अशा प्रकारे खाली घेऊन यायचा आहे. आणि खाली घेऊन आल्यानंतर बघू शकता जिथं आपल्याला प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे तिथपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे ते इथून बॅक निघून आल्यानंतर शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन तो पहिला इमेज लेअर आहे त्या पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. तर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला PNG किंवा आपले जे लिरिक्स आहेत इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲनिमेशन 2.14 पासून चालू होणार आहे. तिथं आपल्याला काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामधले बाकीचे इमेज तिथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. बघू शकता जशा प्रकारे मी ह्या डेमोच्या व्हिडिओचं पूर्ण स्टेटस क्रिएट करतोय तशाच प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, इथं स्वतःच्या इमेज लेअरचा व्हिडिओ क्रिएट करायचा आहे. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, तर इमेज लेअर सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन या थर्ड ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे आणि इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक इमेज लेअर सेट करून घ्या. तर नेक्स्ट स्टेप काय राहणार आहे की फक्त याला एका क्लिकमध्ये फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे की एका क्लिकमध्ये तुमचं जो इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर प्रमाणापेक्षा जर इमेज जास्त असं कमी असेल तर आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन करायला लागणार आहे.
तर अशा प्रकारे बघू शकता सर्व इमेज आहेत ते आपले फुल स्क्रीन झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या ज्या 2 लेअर आहेत इमेज लेअरच्या खाली, त्या दोन्हीही लेअर काय करायचं, लॉंग प्रेस करून इथं आपल्याला वरती घेऊन यायच्यात, म्हणजे इमेजवर प्रॉपर तुम्हाला दिसून येतील. अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला ते दिसून येतील. तर नेक्स्ट स्टेप काय करायची, या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रेसेड ओपन करून घ्यायचा आहे आणि जो फर्स्ट इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन फर्स्ट इफेक्ट इथं आपल्याला 2.14 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, इथं ज्या 2 बीट दिसत आहेत त्या बीटमार्कला नाही करायचं आपल्याला, फक्त काय करायचं आहे की जिथं 2 बीट आहेत तिथं सोडून 8.15 म्हणजे 8.1 ला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बघू शकताय आपल्याला परत एकदा बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून जो सेकंड इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि मी जी साईज सांगतोय त्या साईजला तुम्ही इथं इफेक्ट पेस्ट करायचे आहे. सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो 4.10 ला पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर बघू शकताय इथं आपल्याला 9.27 ला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकताय त्यानंतर काय करायचं, आपल्याला 13.20 ला एकदा पेस्ट करायचे. आता पेस्ट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि जो थर्ड इफेक्ट आहे हा मेन इफेक्ट आहे आपल्याला काय करायचं, जिथं तुम्हाला 2 बीट दिलेले आहेत त्या साईजला आपण इथं पेस्ट करायचे आहे. आता इथं तुम्हाला 2 बीट दिलेले आहेत बघू शकता, अशा प्रकारे 2 बीट आहेत, तर त्या बीट मार्कला इथं आपल्याला तो पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघू शकता या समोरील 2 बीट कुठे येतात, 11.23 ला या सेकंदाच्या बीट मार्कला पेस्ट करायचे आहे. आता याचा स्टार्टिंग पासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.